गुड मॉर्निंग जेन्झी. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये तर पाहिलंच असेल, मी आली होती जयपूरला आणि मी काल सांगितलं होतं की मी आज दुसऱ्या डेस्टिनेशन वरती जाणार. आता जयपूर वरून सकाळी 5ची ट्रेन होती माझी, त्याच्यासाठी आम्ही 4 वाजताच निघालेलो होतो हॉटेलवरून आणि मी चालली आहे उदयपूर. यू डोंट बिलीव्ह मी गाईज, बट जयपूर ते उदयपूर अराउंड 8 की 7 तास आहे आणि मी एवढा वेळ फक्त झोपा काढल्या आणि कसा तरी टाइमपास करून मी फायनली दुपारी 2 वाजता पोहोचलेली होती उदयपूर. आणि मी या ट्रिप साठी खूपच जास्त एक्साइटेड होती, कारण की मला ऍक्च्युली इथले सनसेट्स बघायचे होते. आता माझा प्लॅन असा होता की स्टेशन वरून उतरल्यानंतर छान एक ओला करेल आणि मगच हॉटेलवर जाईन, बट आय वॉज ट्रुली रॉंग, कारण की मला उदयपूर बद्दल काहीच माहित नाही. मी रेल्वे स्टेशन वरून डायरेक्टली एक ऑटो घेतली आणि माझं ऑलरेडी बुकिंग झालेलं होतं रेजंटामध्ये, जे सज्जनगड फोर्टच्या खूपच जवळ होतं. अँड दिस वॉज माय रूम विच वॉज व्हेरी स्पेशियस अँड नाईस. मला खूपच जास्त आवडलं. तसं खरं सांगू तर मी खूपच जास्त दमली होती 2 दिवस ट्रॅव्हल करून करून, नुसत्या ट्रेनमध्ये बसून बसून, बट स्टील मला असे खूप होते की नाही बाई, आता मी फिरायला आली, मी फुल फिरणार. 1 तासामध्ये फ्रेश होऊन रेडी होऊन आम्ही चाललेलो होतो सज्जनगडला जायला. आम्ही एक ऍक्टिवा रेंट घेतली होती, अराउंड 150 to 200 तसं काहीतरी रेंट होतं. सो आम्ही ती घेतली आणि सज्जनगडला. आता ही तीच जागा आहे ये जवानी ये दिवानी मध्ये, जेव्हा बनी आणि नैना इथे येऊन बसतात आणि ती त्याला म्हणते की सॉलिड सनसेट मिस हो जाएगा, बट मेरा तो सॉलिड सनसेट ऑलरेडी मिस हो चुका था. आणि भरपूर पाऊस सुद्धा चालू झाल्यामुळे मला अनफॉर्च्युनेटली हॉटेलवरती यावं लागलं. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.